नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आश्रमातील मुलं अगदी शांत असतात. सायली सोम्याला आणि त्याला विचारते, काय रे, काय झालंय, असे फुगून का बसलाय? तर त्यावेळी सोम्या सायलीला म्हणतो, बघ ना सायली ताई, अगं या सगळ्या मुली पिकनिकला जाणार आहेत, मग आम्ही इथेच असणार, मग आम्ही काय करायचंय? सायली म्हणते, पिकनिक? तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात की हो, म्हणजे मानसीच्या भरतकाम आणि विणकामच्या क्लासमध्ये मी या सगळ्यांची नावं नोंदवली होती आणि त्यावेळी या मॅडम म्हणाल्या होत्या की एका दिवसाची पिकनिक जाणार आहे, परंतु ती आज जाणार आहे असं ते म्हणाल्या नव्हत्या. तर त्यावेळी सगळ्या मुली आपापल्या बॅगा घेऊन बाहेर येतात. तर मानसी म्हणू लागते, कुसुमताई अगं असं काय करतेस? मॅडम म्हणाल्या होत्या की पिकनिक आजच जाणार आहे, आज आमची पिकनिक जाणार आहे कर्जतच्या फार्म हाऊसवर आणि संध्याकाळपर्यंत आम्ही परतही येणार आहोत. त्यामुळे सायलीताई आम्हाला पिकनिकला जायला देशील ना गं? तर सायली म्हणते, पण कोण कोण जाणार आहात तुम्ही? तर त्यावेळी मानसी म्हणते, आम्ही सर्वच जण जाणार आहोत आणि आम्ही लगेच संध्याकाळी परतही येणार आहोत, बोला ना मुलींनो. तर त्यावेळी सर्वच जण एकदम गोंधळ घालतात आणि म्हणतात की हो, आज आम्हाला पिकनिकला जाऊ दे सायलीताई. तर कुसुमताई म्हणतात, पण ती पिकनिक आज आहे हे मला माहीतच नव्हतं, खरं तर माझ्या ऐकण्यातच काहीतरी गोंधळ झाला असावा. तर मधुभाऊ म्हणतात, मुलांनो पिकनिकला जायला काही हरकत नाही, पण खर्चाचा प्रश्न तर येतोच ना. तर त्यावेळी सायली म्हणते, मधुभाऊ खर्चाचा विचार नका करू. आता सायली मानसीला म्हणते, मानसी तुझ्या मॅडमचा नंबर असेलच ना तुझ्याकडे? तर मानसी म्हणते, हो सायलीताई. असं म्हणत मानसीकडे असणारा तिच्या मॅडमचा नंबर मानसी सायलीला देते. सायली आता मॅडमना फोन करते. मॅडम म्हणतात, हॅलो बोला. तर सायली म्हणते, हॅलो, मी सायली सुभेदार बोलते, मानसीची ताई. आजच्या पिकनिकबद्दल मला विचारायचं होतं. तर मॅडम म्हणतात की हो, आज आमची पिकनिक जात आहे, कर्जतला जात आहोत एका दिवसासाठी. या सगळ्यातून मुलींना एक दिवस आराम मिळावा आणि त्यांना मौज मजा करता यावी यासाठी आम्ही ही पिकनिक आयोजित केली आहे आणि या पिकनिकमध्ये मी सुद्धा असणार आहे. सायली म्हणते, पण मॅडम काळजी करायचं काही कारण नाही ना? तर मॅडम म्हणतात की नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी असणार आहे आणि हो, रात्र होण्या अगोदर म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही लगेच परत येणार आहोत, त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही आणि ही गाडी आमच्या क्लासच्या इथूनच सुटणार आहे. तर त्यावेळी आता मधुभाऊ मानसीला म्हणतात, मानसी तुमच्या क्लासच्या तिथून म्हणजे ही गाडी DN रोडवरूनच सुटणार आहे ना? तर मानसी म्हणते की हो, आमची गाडी ही DN रोडवरूनच सुटणार आहे आणि तिथेच परत येणार आहे आणि हो, रात्र होण्या अगोदर आम्ही लगेच घरी येणार आहोत, त्यामुळे प्लीज कोणी काळजी करू नका. आता हे सगळं बोलणं श्वेताने ऐकलेलं असतं. श्वेता लगेच प्रियाला मेसेज करायला घेते की आश्रमातील सगळ्या मुली अगदी मानसीसुद्धा पिकनिकसाठी जात आहे, त्या कर्जतला पिकनिकला जात आहेत. एका दिवसाची पिकनिक आहे, मानसीच्या क्लासमधून ही पिकनिक जाणार आहे आणि क्लासच्या तिथेच बस त्यांना न्यायला येणार आहे आणि आणूनही सोडणार आहे आणि ही बस DN रोडवरूनच जाणार आहे. आता ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन श्वेताने प्रियाला दिलेली असते, तरी ते सायली सगळ्यांना पिकनिकबद्दलची माहिती सांगत असते. सायली सर्वांना म्हणते, कोणीही मस्ती करायची नाही आणि हो, सगळ्यांनी मॅडम सोबतच राहायचं आहे, मैत्रिणींसोबत राहायचं आहे आणि प्लीज कोणीही कोणाला त्रास देऊ नका आणि काळजी घ्या स्वतःची. तर त्यावेळी मानसी म्हणते, हो सायलीताई, आम्ही घेऊ काळजी आणि तसंही या सगळ्यांची मी मोठी ताई आहे ना, मग मी या सगळ्यांना सांभाळून घेऊन जाईन आणि सांभाळून परत घेऊनही येईन. तर सायलीला मानसीवर विश्वास असतो आणि म्हणूनच सायलीने या पिकनिकसाठी सगळ्यांना जायला होकारही दिलेला असतो. तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात, आणि हो, कोणीही अरबट सरबट खायचं नाही आहे, थांबा मी काहीतरी डबा बनवते. तर त्यावेळी मानसी म्हणते, नाही कुसुमताई, आमच्यासाठी तिथे जेवण असणार आहे. कुसुमताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता सगळ्या मुली इतक्या उत्सुक असतात की आनंदानेच भराभर पिकनिकसाठी जायला निघालेल्या असतात. तर आता कुसुमताई म्हणतात, बघितलं का दार केवढ्याने जोरात लावलंय? तर त्यावेळी सायली आणि मधुभाऊंचं लक्ष फुगलेल्या सोम्याकडे असतो. कारण सोम्या आणि आश्रमातील दुसरा मुलगा हे तर त्यांना पिकनिकला जायला मिळालं नाही म्हणून रुसून बसलेले असतात. तर सायली आता गौरीला म्हणते, गौरी बाळा इथे येतेस का? असं म्हणत सायली गौरीला म्हणते, गौरी कोणाचे तरी गाल जास्तच फुगले असं वाटतंय ना?
पण आता गरमागरम वडापाव खायला मिळाला की राग अगदी लगेच निघून जाईल आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळेल. तर ते दोघेही खुश होतात आणि मोठ्यानेच म्हणतात वडापाव. तर त्या दोघांनाही वडापाव भरपूर आवडत असतो. तर त्यावेळी कुसुमताई गौरीला विचारतात, गौराबाई तुला? तर गौरी म्हणते मला पण. तर त्यावेळी सोम्या सायलीला म्हणतो, सायलीताई लवकर भराभर वडे तळायला घे, कारण सगळ्यांनाच वडापाव खाण्याची इच्छा झालेली असते आणि म्हणूनच सायली सगळ्या मुलांसाठी वडापाव बनवायला घेते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला डोहाळे जेवणाची लगबग पाहायला मिळते. सर्वच जण आपापल्या कामात व्यस्त असतात. आता अस्मिता सायलीची साडी, तिला कोणती ज्वेलरी हवी या सगळ्याकडे पाहत असते. तर अश्विन आणि चैतन्य या दोघांकडे डेकोरेशनची जबाबदारी असते आणि अर्जुन त्याला काही कामाची यादी दिलेली असते. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन तुला मी सामानाची यादी दिली होती आणि ते सामान मागवायला सांगितलं होतं, मागवलंयस का तू? तर अर्जुन म्हणतो हो हो, हे काय हेच चालू आहे. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे कामाच्या दिवशी तरी ना तुझं हे ऑफिसचं काम बाजूला ठेवशील का? अरे एक दिवस तरी घरात लक्ष दे. असं म्हणत कल्पनाताई आता अर्जुनवर सुद्धा कामाची जबाबदारी देतात. प्रतिमा आत्या कल्पनाताई यांची घाई सुरू असते. प्रतिमा आत्या म्हणतात, कामाच्या वेळी सुद्धा ना हे अर्जुनचं ऑफिसच असतं. तर त्यानंतर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं कल्पना तू मधुभाऊ आणि कुसुम यांना आमंत्रण दिलंयस का? तर कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे विसरूनच गेले. तर प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना? तर कल्पनाताई म्हणतात, थांब मी लगेच फोन करते, तोपर्यंत तू भाजीकडे लक्ष देशील का? प्रतिमा आत्या म्हणतात, हो तू काळजी करू नकोस. आता कल्पनाताई कुसुमताईंना फोन करायला घेतात. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, कुसुमताई मधुभाऊंना विचारत असतात, मी तुमच्यासाठी चहा आणू का? तर मधुभाऊ म्हणतात, चहा? पण त्याचवेळी आता कल्पनाताईंचा फोन आलेला असतो. कुसुमताई म्हणतात, कल्पना वहिनींचा फोन आहे. मधुभाऊ म्हणतात, उचल आणि स्पीकरवर ठेव बरं. तर कुसुमताई फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो हां बोला, आज कसा काय तुमचा फोन? तर त्यावेळी कल्पनाताई म्हणतात, कुसुम अगं कशी आहेस तू? कुसुमताई म्हणतात, मी अगदी मजेत आहे, पण तुम्ही आज असा अचानकच फोन केला? तर कल्पनाताई म्हणतात की हो अगं आज संध्याकाळी आपण सायलीचं डोहाळे जेवण करणार आहोत. तर कुसुमताई म्हणतात, आज आणि असं अचानक? तर कल्पनाताई म्हणतात, हो अगं मी काल गुरुजींना फोन केला होता आणि ते म्हणालेत आज केलं तरी चालेल, काही हरकत नाही. म्हटलं डोहाळे जेवण आहे आणि माहेरच्यांना आमंत्रण द्यावं यासाठीच मी तुम्हाला फोन केला आहे. तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात, हो मी येणार आहे. तर कल्पनाताई म्हणतात, कुसुम फक्त तू यायचं नाही आहेस, तर मधुभाऊ काका आश्रमातील मुलं अख्खं सायलीचं माहेर मला इथे हवं आहे. तर कुसुमताई म्हणतात, हो आम्ही नक्कीच येऊ. मधुभाऊ म्हणतात, नमस्कार कल्पनाताई. तर कल्पनाताई म्हणतात, नमस्कार मधुभाऊ, आज सायलीचं डोहाळे जेवण आहे आणि तुम्हाला यायचं आहे. मधुभाऊ म्हणतात, हो मी नक्की येणार आहे. म्हटलं डोहाळे जेवण म्हणजे बायकांचीच तिथे जास्त गर्दी असणार, पण लेकीचं कौतुक मी काही चुकवणार नाही, त्यामुळे मी नक्कीच येणार. तर कल्पनाताई म्हणतात, हो नक्की या. तर त्यानंतर कुसुमताई कल्पनाताईंना म्हणतात, कल्पनाताई अहो आज आश्रमातील सगळ्या मुली पिकनिकला गेल्या आहेत, त्या आल्यात ना की आम्ही सगळ्याजणी एकत्रच येऊ. कल्पनाताई म्हणतात, काही हरकत नाही. असं म्हणत कल्पनाताई फोन ठेवतात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता तिच्यापर्यंत श्वेताने पाठवलेली इन्फॉर्मेशन आणि म्हणूनच ती सचिनला फोन करते आणि सचिनला म्हणते, सचिन मी जे सांगते ते काम आजच व्हायला हवं. मी श्वेताचा मेसेज तुला फॉरवर्ड करते. ती आगाऊ मानसी आणि क्लासमधल्या मुली कुठल्या तरी कर्जतच्या फार्म हाऊसवर पिकनिकसाठी निघाल्या आहेत आणि त्या संध्याकाळी परतही येतील, परंतु संध्याकाळी त्या कर्जतवरून आल्यात आणि आश्रमाकडे निघाल्यात की लगेच त्यांना उचलायचं आहे. का आहे ना सचिन, आज सायलीला तिच्या डोहाळे जेवणाचं मला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे म्हणून. आता सचिन खूप खुश होतो, तर इथे प्रियाला खूप राग आलेला असतो आणि आता सायलीच्या डोहाळे जेवणात तिला अडकवण्यासाठी प्रियाने खूप मोठं षडयंत्र रचलेलं असतं. तर सचिन प्रियाला म्हणतो, आपण ज्या संधीसाठी इतकी मोठी तयारी करून ठेवली होती ती संधी तर आपल्याला इतक्या लवकर मिळाली. प्रिया म्हणते, हो पण बरं ऐक, आत्तापासून त्यांच्यावर एक माणूस ठेव, त्यांच्यावर नजर ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्या प्रत्येक हालचाली आपल्याला कळायला हव्यात. कारण आत्तापासून जर त्यांच्यावर आपण नजर ठेवली तर त्यांना कधी उचलायचं, कसं उचलायचं आणि आपण काय करायचं पुढे, हे सगळ्याचं आपल्याला नियोजन करता येईल आणि या सगळ्यावर आपलं बारीक लक्ष राहील. तर राकेश म्हणतो, ठीक आहे काही हरकत नाही, मी अण्णांचा एखादा माणूस त्यांच्या मागावर नक्कीच पाठवेन. तर सचिन म्हणतो, आम्ही तुला सगळी अपडेट देत राहू. असं म्हणत आता प्रिया फोन ठेवते.
दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली संकटच स्वतःसोबत घेऊन आलेली असते. म्हणजे श्वेताला आता तिने सुभेदारांच्या घरी आणलेलं असतं. सायली श्वेताला सुभेदारांच्या घरी आणत तिची ओळख करून देत म्हणते, ही श्वेता. तर श्वेता सगळ्यांना नमस्कार करते आणि म्हणू लागते, सायली ताई तुमच्याबद्दल खूप बोलत असते, तुमचं खूप कौतुक करत असते. तर त्यानंतर सायली श्वेताला म्हणते, श्वेता ही माझी माणसं, ह्या माझ्या सासूबाई आणि ही माझी आई आणि अश्विन भाऊजी आणि त्यानंतर अर्जुन, अस्मिता आणि चैतन्य या सगळ्यांचीच ती ओळख करून देते. तर सायली श्वेताला म्हणते, श्वेता अगं बस ना. श्वेता बसताच कल्पनाताई श्वेताला म्हणतात, बरं झालं तू आलीस, आज तर सायलीचं डोहाळे जेवण आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो ना, आजच्या या चांगल्या दिवशी तू आलीस. तर त्यावेळी श्वेता म्हणू लागते, मी इथे पाहुणी म्हणून आली नाहीये, तर तुमच्या प्रत्येक कामात घरची माणूस म्हणून मदत करण्यासाठी आली आहे, मी घरचीच व्यक्ती आहे. तर सायली म्हणते, हो हे घर अगदी तुझंच समज. तर त्यानंतर आता सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता तू म्हणत होतीस ना की गोलूला सांभाळण्यासाठी कोणीतरी पाहिजे, तर मला असं वाटतं की या कामासाठी श्वेता योग्य आहे. परंतु त्यावेळी अस्मिता काहीच बोलत नाही. सायली म्हणू लागते, श्वेता अगदी आईच्या मायेनेच गोलूला सांभाळेल. तर अर्जुन म्हणतो, हो अस्मिताई, मी श्वेताला पाहिलं आहे, श्वेता आश्रमातील लहान मुलांची खूप छान पद्धतीने काळजी घेते. तर अस्मिता म्हणते, पण सायली. तर सायली म्हणते, अस्मिता तू अजिबात काळजी करू नकोस. आता सायलीवर विश्वास असल्यामुळे अस्मितासुद्धा या गोष्टीसाठी तयार होते आणि यानंतर गोलूची जबाबदारी अस्मिता आता श्वेतावर द्यायला तयार झालेली असते. तर दुसरीकडे आपल्याला जेलमध्ये पाहायला मिळतं, प्रिया कॉन्स्टेबल मॅडमचा मोबाईल देते आणि मनाशीच म्हणते, सायली आज तुझं डोहाळे जेवण असं काही साजरं होईल ना की तुझ्याच काय तुझ्या बाळाच्या सुद्धा आयुष्यभर लक्षात राहील. तर आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाकडे पाहतात आणि प्रियाला प्रश्न करत म्हणतात, प्रिया सगळं तर तुझ्या मनासारखं घडतंय, मग तरीसुद्धा तुझं तोंड वाकडं का गं? तर त्यावेळी प्रिया रागानेच कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, काय घडलंय माझ्या मनासारखं? सांग ना, काय घडलंय माझ्या मनासारखं? माझ्या मनासारखं काहीही घडत नाहीये. तिथे ती सायली तन्वी म्हणून बसली आहे आणि ते सुभेदार सगळेजण तिचं कौतुक करत असतील. तिचं कौतुक करून ते थकणारही नाहीत. आणि माझी काय अवस्था झाली आहे इथे, नाही आता मी हे सहन करणार नाही, आता मी त्या सायलीला संपवून टाकेन, असं म्हणत प्रिया राग व्यक्त करत तिथे सगळ्या असणाऱ्या वस्तू अस्ताव्यस्ता फेकू लागते. सायलीमुळे मी जेलमध्ये सडते, हे सगळं काही तिच्यामुळे घडते, असं म्हणत प्रत्येक वस्तूंवर प्रिया राग व्यक्त करत असते आणि म्हणू लागते, नाही मी तिला सोडणार नाही, तिच्यामुळे मी अशी जेलमध्ये सडते, तिच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, आता मी तिला सोडणार नाही, नाही सोडणार मी तिला. आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रिया इतकी पॅनिक झालेली असते की कोणाचं काही ऐकून घेण्याच्या ती मनस्थितीतही नसते. सायलीला नाही सोडणार, नाही सोडणार असं म्हणत प्रिया तिथे असणारं मडकं सुद्धा फोडते आणि त्या मडक्याचे तुकडे झालेले असतात आणि त्यातीलच एक तुकडा हातात घेऊन ती भिंतीवर लिहिते, सायलीला मी बर्बाद करणार. आणि त्यावेळी तो तुकडा इतक्या जोरात ती हातात पकडते की तिच्या हातातून रक्त येत असतं. त्यावेळी कॉन्स्टेबल प्रियाला थांबवतात आणि म्हणतात, प्रिया ग काय करतेस तू, हे बघ हातातून रक्त आलंय. आता प्रिया ते हातावरचं असणारं सगळं रक्त आपल्या तोंडाला लावते आणि म्हणू लागते, मी सायलीला सोडणार नाही, मी सायलीला बर्बाद करणार. हे सगळं काही माझं होतं, मी तन्वी होते, माझं सगळं ऐश्वर्य तिने हिरावून घेतलंय, आता नाही मी तिला सोडणार, आता माझी जागा कोणीही घेऊ शकत नाही, ती तन्वी नाही, मी तन्वी आहे. प्रिया खूप राग व्यक्त करत असते, सायलीच्या प्रती तिचा असणारा सगळा राग ती व्यक्त करत असते आणि आता सायलीला बर्बाद करण्याचा तिने जणू विडाच उचललेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की आता अस्मिता श्वेताला म्हणते, श्वेता हे बघ मी गोलूची जबाबदारी तुझ्याकडे देते, पण गोलूला नीट सांभाळ, त्याच्या खाण्याच्या वेळा, त्याची झोपण्याची वेळ आणि त्याचं खेळणं हे सगळं अगदी नीट बघावं लागेल. तर श्वेता म्हणते, अस्मिताताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, गोलूची मी अगदी व्यवस्थित काळजी घेईन, मी आता घेऊ का गोलूला? तर अस्मिता म्हणते, अगं तू लगेच नाही येणार आणि आता त्याला समजायला लागलंय, शिंग फुटली आहेत, त्याच्यामुळे जरा रडून वगैरे दाखवेलच. तर आता अस्मिता म्हणते, तरीसुद्धा तू प्रयत्न करून बघ. तर श्वेता आता चैतन्याकडे असणाऱ्या गोलूला घ्यायला जाते आणि गोलू अगदी शांतपणे
श्वेताकडे येतो सुद्धा आणि हे पाहून घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटतं. श्वेता एवढ्या आवडीने त्याच्याशी बोलत असते आणि म्हणते, गोलू बाळा तुला शिंग फुटली आहेत. मम्मा बोलते तुला शिंग फुटली आहेत, बघूयात बरं आपण कुठे आहेत ती शिंग, असं त्याच्याशी बोलत त्याला आपल्याकडे घेते. श्वेताने एवढ्या छान पद्धतीने लळा लावलेला असतो की सर्वच जण श्वेताकडे पाहू लागतात. तर चैतन्य म्हणतो, या गोलूला मी त्याच्या जन्माच्या अगोदरपासून ओळखतोय आणि तरीसुद्धा माझ्याकडे येण्यासाठी याचे इतके नखरे असतात आणि श्वेताकडे अगदी पटकन गेलाय, सदा रडला सुद्धा नाही. तर सायली म्हणते, बघितलंस ना अस्मिता, मी तुला म्हणाले होते की श्वेता लहान मुलांना लगेच लळा लावते आणि लहान मुलंही तिच्याकडे अगदी प्रेमाने जातात, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. अस्मितासुद्धा खूप निवांत होते. तर श्वेता म्हणते, हो आजपासून गोलूची जबाबदारी माझी, तुम्ही कोणीच काळजी करू नका. तर कल्पनाताई म्हणतात, श्वेता आता तू गोलूला बघशील का, म्हणजे अस्मिताला तिचं आवडता येईल. आणि सायली, अर्जुन जा तुम्ही सुद्धा तयार होऊन घ्या. तर अस्मिता म्हणते, हो कारण तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर अर्जुन म्हणतो, सरप्राईज? तर कल्पनाताई म्हणतात की हो, आम्हा सर्वांकडून तुम्हा दोघांसाठी एक खास सरप्राईज आहे. अर्जुन म्हणतो, काय आहे बघू तरी द्या, चल चल बायको, असं म्हणत आता अर्जुन सायलीला रूमच्या दिशेने घेऊन जात असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो मी मानसीच्या मॅडमला जरा फोन करू का? तर अर्जुन म्हणतो, फोन नाही केलास तर तुला चैन पडणार आहे का, कर फोन. तर आता सायली मानसीच्या मॅडमना फोन करते आणि म्हणते, हॅलो मॅडम, मी सायली बोलते, तुम्ही पोहोचलात का? तर त्यावेळी त्या मॅडम म्हणतात, नाही परंतु थोड्याच वेळात आम्ही पोहोचू. तर सायली म्हणते, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे ना, मुली खुश आहेत ना? तर मॅडम म्हणतात, हो अगदी खुश आहेत, थांबा मी मानसीकडे देते. तर मानसी सायलीला म्हणते, हॅलो सायलीताई, आम्ही खूप मज्जा करतोय, खूप मज्जा येते आम्हाला आणि हो आमची काळजी करू नकोस. तर त्यानंतर सायली मानसीच्या मॅडमना म्हणते, मॅडम आज संध्याकाळी माझं डोहाळे जेवण आहे, पनवेलमध्येच आहे, त्यामुळे तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न कराल का, कारण माझ्या या डोहाळे जेवणामध्ये मला सगळ्या मुलीसुद्धा हव्या आहेत. तर मॅडम म्हणतात की हो, संध्याकाळ होणे अगोदर आम्ही पनवेलला पोहोचूच. सायली म्हणते, बरं ठीक आहे, असं म्हणत सायली फोन ठेवते. अर्जुन म्हणतो, बरं झालं का बोलून? सायली म्हणते, हो झालं बोलून, असं म्हणत सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तर अश्विन, चैतन्य आणि अस्मिता तिघही आता डोहाळे जेवणासाठी डेकोरेशन करत असतात. सगळ्यांचीच लगबग धावपळ सुरू असते आणि त्यात त्यांना श्वेताही मदत करत असते. गोलूला सांभाळत ती घरातही मदत करत असते आणि आता गोलू श्वेताकडे इतक्या छान पद्धतीने रुळलाय हे पाहून अस्मिताही खुश होते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रक्ताने माखलेली प्रिया आता आपलं तोंड स्वच्छ करून घेते. त्यानंतर पावडर वगैरे लावून तयार होत एकटीच पोटावरून हात फिरवत कुणीतरी येणार ग, कुणीतरी येणार ग हे गाणं म्हणत असते आणि म्हणते, मी सुद्धा सुभेदारांची सून आहे, म्हणजे माझे सुद्धा हट्ट पुरवले जायला हवेत. सायलीचं डोहाळे जेवण होतंय तसं माझंही व्हायला पाहिजे, पण आम्ही दोघीही सुभेदारांच्या सुना म्हटल्यावर सगळं सेम सेम असायला हवं ना. मग एकतर मी तिथे जायला हवं, नाहीतर मग तिनेच इथे यायला हवं. असं म्हणत प्रिया आता कुणीतरी येणार ग या गाण्यावर डान्स करू लागते. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, प्रिया अगं काय चाललंय तुझं, कसली नाचतेस तू, अगं तुला 7वा महिना लागलाय, कळतंय का तुला? तर त्यावेळी प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, 7वा, मग 8वा, मग 9वा आणि मग सुभेदारांचा वारस जन्माला येणार आणि तो सुभेदारांचा वारस मी देणार आहे. तर त्यावेळी आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, काय चाललंय ग तुझं, कसली स्वप्न रंगवतेस तू? तर प्रिया म्हणते, पण सासरची तर माझे हट्टच पुरवत नाही आहेत. ताई तू माझे हट्ट पुरवशील ना, देशील ना मला जे काही हवंय ते? तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, काय चाललंय तुझं मला काहीच कळत नाही. प्रिया कॉन्स्टेबल मॅडमचे गाल पकडत म्हणते, ताई पुरवशील ना ग माझे हट्ट? कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, तू तर माझी नोकरीच घालवायला उठली आहेस, चल जेवायला चल. प्रिया म्हणते, मला जेवण नको आहे, मला ना अशी मस्त गरमागरम शेवयाची खीर आणि अळूवडी खावीशी वाटते. तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, हो का, आता पुढ्यात जे पडलंय ना ते खायचं. असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला घेऊन जात असतात. प्रिया म्हणते, ताई अगं अळूवडी नाही पण शेवयाची खीर तरी दे ना गं. परंतु कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला जेवणासाठी फरफटत घेऊन जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आश्रमातून ज्या मुलींची ट्रिप निघालेली असते आणि त्या गाडीचा पाठलाग आता महिपत शिकरेचा एक माणूस करत असतो. तर त्यावेळी मुली खूप खुश असतात
आणि त्यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवणारी ती व्यक्ती सचिनला फोन करते आणि म्हणते, हो हो माझा त्यांच्यावर लक्ष आहे, त्या इथून निघाल्यात परत की मी तुम्हाला कळवेनच. तर त्यावेळी राकेश म्हणतो, बरं ऐक, तू आम्हाला डायरेक्ट तेव्हा फोन करू नकोस, मध्ये मध्ये आम्हाला अपडेट करत जा. तर सचिन म्हणतो की हो, आजच्या दिवसात हे काम व्हायला पाहिजे, कुठलाही गोंधळ व्हायला नको. तर ती व्यक्ती सचिनला म्हणते, हो हो तुम्ही काही काळजी करू नका, आज कुठलाही गोंधळ होणार नाही, आज तुमचं काम होणार अगदी 100%. इकडे मुली अगदी आनंदात मौज मजा करत पिकनिकसाठी निघालेले असतात आणि महिपत शिकरेंचा माणूस त्यांच्या मागावर असतो. परंतु याबद्दल त्या मुलींना मात्र काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जेलमधील एक कैदी प्रियाला म्हणते, काय ग प्रिया, गप का आहेस? तर त्यावेळी प्रिया रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, माझा आता 7वा महिनाही संपत आलाय, तरीसुद्धा माझे घरचे मला भेटायला सुद्धा आले नाहीत, साधी माझी चौकशी सुद्धा केली नाही, माझा नवरा सुद्धा मला भेटायला आला नाही, त्याने सुद्धा माझं कौतुक केलं नाही, इतकी कम नशिबी आहे का ग मी? तर ती कैदी सगळ्या कैदींना एकत्र बोलावते आणि म्हणू लागते, अगं प्रिया, ही सुशीला, अगं हिला तर कोणीच नाहीये, आणि ही मयुरी, हिच्या तर मुलाने लाथा मारून हिला घराबाहेर काढलंय, आणि माझ्या तर नवऱ्याने मला डायरेक्ट पोलिसांच्याच ताब्यात दिलं. अगं प्रिया, तुझं तरी नशीब खूप चांगलं आहे, तुझ्यासोबत तुझं बाळ तरी आहे, आणि आम्ही सर्वजण आहोत ना. तर प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणते, हो तुम्ही सर्वजण आहात माझ्यासोबत, आता तुम्हीच माझं कुटुंब आहात, मग माझं डोहाळे जेवण करा ना, असं म्हणत प्रियाने आता इथे जेलमध्ये भलतीच मागणी केलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुन रूममध्ये येतात आणि सरप्राईज पाहताच दोघेही इतके खुश होतात. सायली म्हणते, खरंच किती भारी आहे ना हे सगळं. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे मम्मा आणि अस्मिताई या सरप्राईजबद्दल बोलत होते. तर सायली म्हणते, हो ना, मला तर खूप आवडलं हे सरप्राईज. अहो पण खरं तर आपण थँक्यू आपल्या बाळाला म्हणायला हवं, कारण हे सगळे लाड आपल्या बाळामुळेच तर होत आहेत, त्याच्यामुळे आपले इतके लाड होत आहेत, त्याच्यामुळेच तर आपण आई बाबा होणार आहोत. आणि जसं आपलं बाळ माझ्या पोटात मोठं होतंय तसं आपला आनंदसुद्धा वाढत चालला आहे. तर अर्जुन बाळाशी गप्पा मारत म्हणतो, बाळा, आई बाबा होणं हे जगातील सगळ्यात मोठं सुख आहे, आणि हा आनंद आम्हाला फक्त तुझ्यामुळे मिळणार आहे. थँक्यू, पण हो, नंतर तुझे सुद्धा लाड होणार आहेत, आत्ता मजा करून घ्या. तर सायली म्हणते, बरं, बाळासोबत बोलून झालं असेल तर मी आवरायला घेऊ का? तर अर्जुन म्हणतो, थांब, कारण तुझ्यासाठी एक सरप्राईज अजून बाकी आहे, जे बाकी कोणी नाही तर मी आणलं आहे. तर सायली विचारते, काय आहे सरप्राईज? तर अर्जुन म्हणतो, कळेल, पण डोळे बंद कर बरं. सायली डोळे बंद करताच अर्जुनने आणलेलं सरप्राईज अर्जुन सायली समोर धरतो आणि म्हणू लागतो, बाळाच्या बाबाकडून बाळाच्या आईसाठी डोहाळे जेवणाचं खास गिफ्ट. तर सायली विचारते, काय आहे यात? सायली आता पाहते तर त्यात एक सुंदर छान अशी नथ असते. सायली खूप खुश होते. अर्जुन म्हणतो, माझी बायको आहे सुंदर, आणि हल्ली काही महिन्यात ती अजून सुंदर दिसते, आणि आता तयार झाल्यानंतर ही नथ घातल्यावर ती या जगातील सगळ्यात सुंदर स्त्री दिसणार आहे, असं म्हणत अर्जुन सायलीचं कौतुक करतो. आता अर्जुनकडून हे कौतुक ऐकून सायलीला खूप आनंद वाटत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली साडी वगैरे नेसून तयार होते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आणखीन एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आता अर्जुन स्वतःहून सायलीची तयारी करायला घेतो. तर दुसरीकडे प्रिया मात्र स्वप्नातच असते आणि म्हणू लागते, सौभाग्यवती प्रिया अश्विन सुभेदार हिचं डोहाळे जेवण होणार आहे. तर दुसरीकडे सायली डोहाळे जेवणासाठी तयारही झालेली असते. तर इकडे आश्रमातल्या मुली परत पिकनिकवरून आल्यानंतर आता आश्रमात जाण्यासाठी निघालेले असतात, परंतु त्याचवेळी महिपत शिकरेंची व्हॅन आता त्या मुलींना रस्त्यातच अडवत आता गाडीत जबरदस्तीने भरत असतात. परंतु त्यावेळी मुली स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण आता मात्र ती माणसं मुलींना घेऊन निघालेली असतात. तर त्यावेळी सचिनला एक व्यक्ती फोन करत म्हणतो की काम झालंय. आता प्रियाही खुश होते. आता या सगळ्यातून अर्जुन सायलीला कशा प्रकारे वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.